नाही तर ब्राह्मण बघा, चोरी करायची नाही, चोरी करतात, हिंसा करायची नाही, हिंसा करतात, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलतात. त्यांनी सगळा ब्राह्मण बुद्धाचा आणि ब्राह्मणाचा हे युद्ध आहे, तर त्यामधनं आपण मार्ग काढायला पाहिजे. आणि बुद्धाला फक्त एकच व्यक्ती गेलेली ती बाई आहे, ती म्हणून यशोधरा आहे. यशोधराने काय सांगितलं, तुम्ही गेले आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही माझी इज्जती काय केली आणि तुम्ही जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही मला दिले. ते बुद्धामध्ये एकदम डीप लेवलमध्ये जो जातो ना, त्याला माहिती पडते की तुम्ही अमर आहोत, तुम्ही निर्वाण करू शकता. पण निर्वाणसाठी जे आहे ना, समजा की बुद्धिस्ट किती 140 करोडमध्ये बुद्धिस्ट किती 5 करोडमध्ये अमर किती नाही. मी एकदम डीप क्वेश्चन केलं आहे, डीप क्वेश्चन आहे. गोरेगावकर साहेब आहेत, ते छान उत्तर तुम्हाला देऊ शकतात. काय नो प्रॉब्लेम. तुम्ही 21 प्रतिज्ञाचा जो प्रश्न सांगितला त्याला उत्तर देऊ शकता. जितना दे सकता तुम्हाला देतो. 21 प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा ज्या आहेत त्याच्याबद्दल आता हळूहळू SC ST आणि OBC समाज हळूहळू एकत्र येतोय. परंतु एवढ्या हजारो वर्षापूर्वीचं जे दडपण आहे, तो जो गांजा आहे, जो एक प्रकारचा तेवढा मोठा प्रकारचा एक रोग म्हणा, रोग 2500 वर्षाचा जे साठा झालेला आहे तो तुटत नाही. तो तो हळूहळू तुटायला लागलेला आहे. त्याचं उदाहरण मी स्वतः एक आहे की माझ्या घरामध्ये अशाच प्रकारचं मी गणपती बसवणे हा प्रकार केला होता. हे 25 वर्ष केलं. 25 वर्षानंतर हे बुद्ध आणि रंबण या सगळ्या गोष्टी आम्ही वाचल्यानंतर आम्ही काय केलं की श्रद्धा एक असते, श्रद्धा एक ईश्वर आहे, ईश्वराबद्दल श्रद्धा ठेवून आम्ही त्याबद्दल जो बाजार गणपती विसर्जनापासून तो बसवण्यापर्यंत सगळा बाजार केला जातो या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये. तो ब्राह्मण व्यवस्थेमध्ये मार्केटिंग सिस्टममध्ये तो असतो आणि आपल्या श्रद्धेचा तो बाजार केला जातो. हे सध्यामुळे आहे ना, सध्यामुळे